खऱ्या अर्थानं गडिंग्लज शहराची जबाबदारी एक प्रचार प्रमुख किंवा पार्टीचा प्रमुख म्हणून माझ्यावरती आहे. माझ्याबरोबरचे माझे सहकारी बरेच आहेत. कुराडे साहेब आहेत, चिक्कोडे साहेब आहेत, अमरनाथ घोगरे वगैरे असे, सुरेश कोळके असे प्रमुख लोक आम्ही आहोत. प्रभाग क्रमांक 3, 1, 2 असेल या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला उमेदवारी केली. मला लोकांनी स्वीकारले, निवडूनही दिलं. मला माझ्या मिसेसला नगराध्यक्षपदी त्या ठिकाणीच मिळालं, मला उपनगराध्यक्षपदी त्या मिळालं. आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब पाठीशी असल्यामुळं प्रभाग क्रमांक 1 हा बड्याचीवाडीच्या हद्दीतला म्हणजे दुर्गम भाग होता. तो ग्रामपंचायत हद्दीत होता. तो 1 वर्ष झालं तो नगरपालिकेला जोडला. एवढ्या मोठ्या समस्या होत्या. जवळजवळ त्या भागामध्ये 2.5 कोटीची कामं केली. रस्ता गटारी देखील ज्या सुविधा, गरजेच्या सुविधा ज्या होत्या मूलभूत, त्या अजिबात नव्हत्या. तिथं नवीन पाण्याची टाकी उभा करण्याचं काम केलं. तिथे पूर्ण टाकी उभं राहिली, सुरुवात व्हायची आहे. पाईपलाईनची व्यवस्था केली. नागरिकांनी यायला जायला ग्रामीण भागातून तिथं ज्यावेळेला येत होते. नवीन प्लॉट आहेत, नवीन सगळे लेआउट आहेत. त्या ठिकाणी एकही रस्ता नव्हता. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून पूर्ण तो परिसर डेव्हलप करण्याचं काम केला. तिथं त्या ठिकाणी महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्याचं पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून 65 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी जीर्णोद्धार त्याचा केला. आज त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रासारखे लोक तिथं भेट देऊन दर्शनाला त्या ठिकाणी येतात. तर ह्या भागाचा पूर्ण विकास केला. त्या ठिकाणी पाण्याची टाकी केली. 2 ओपन स्पेस आहेत. 2 ओपन स्पेसला जवळ 60 लाख रुपयाचे नियोजन करून तिथं कामाला सुरुवात केली. गडिंग्लज शहरामध्ये पूर्ण शहराचा विकास करण्याचं काम गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून आमदार मुश्रीफ साहेब या भागाचे आमदार झालेत आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. आणि सामान्यापर्यंत पोहोचून त्यांचं काम, व्यक्तिगत काम देखील. आता तुम्ही पाहिलं असेल तुमच्या समोरच एक गरजूचा त्यांच्या बहिणीचा खुब्याचं हाड मोडल्याने ऑपरेशनचा चालू आहे, जे होणार आहे संध्याकाळी. अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्ता, बीच असं नव्हे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने काम करतो. त्यामुळे गडिंग्लजमधली जनता आणि प्रभाग क्रमांक 1 मधली जनता ही आमच्या पाठीशी आहे. दुर्गम भाग मी एवढ्याकरता म्हटलं की मेटाचा मार्ग म्हणून आहे, शेंदरी रोड म्हणून आहे, धबधब्याचा मार्ग म्हणून आहे, मदिनानगर म्हणून आहे. हे सगळे राबून खाणारे लोक आहेत, सामान्य लोक आहेत. त्या ठिकाणी माकडवाले, बहिरुपी, डोंबारी, गवळी समाज असेल, अशा सामान्य कुटुंबातले रोजंदारी करून पोट भरणारे लोक आहेत. ज्या वेळेला बांधकाम कामगार महामंडळ महाराष्ट्र शासनानं स्थापन केलं, गडिंग्लज शहरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 7,500 कामगारांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना बांधकाम कामगाराचा लाभ मिळाला. एक हॉटेलमध्ये काम करणारे ह्या भागामध्ये एक कामगार आहे, त्याचं मी रजिस्ट्रेशन केलं. त्याची मुलगी 10वी आणि 12वी पास झाली. 10वी पास झाल्यानंतर त्याला 60,000 रुपयाची शिष्यवृत्ती बांधकाम कामगार महामंडळाकडं महाराष्ट्र शासनाच्या योजनेतनं त्यांना पैसे देण्याचं काम आम्ही केलं. शासनाच्या योजना भरपूर आहेत, पण त्या नागरिकांपर्यंत पोहोचवायचं काम हे कार्यकर्त्याचं असतं. दुसऱ्या वर्षी 12वी पास झाली, तिला परत 60,000 मिळाले. 1,20,000 रुपये त्याला मिळाले. का नागरिक आमच्या पाठीमागे, का मतदार आमच्या पाठीमागे राहणार नाही सांगा. त्यामुळे गडिंग्लज शहरामध्ये आणि प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक 1 असेल, 2 असेल, सर्वच प्रभागामध्ये संपूर्ण मतदार हा विकासाच्या मागे लागला. जो विकास काम करतो त्यांना निश्चितपणे निवडून येणार. आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या सौभाग्यवती कुराडे वहिनी माझ्याबरोबर आहेत. नगराध्यक्ष महेश तुरबट पण आहेत. अतिशय सात्विक आणि सज्जन आणि निर्व्यसनी माणूस आहे, अध्यात्मातला माणूस आहे. त्यांची तुम्ही मुलाखत घ्याल का, तुम्हाला ते भेटतील. पण अतिशय चांगला हा एक बेडा जंगम समाजातला SC कॅटेगरीजमधला आम्हाला उमेदवार मिळाला. गडिंग्लज शहरातला बरेचसे सामान्य नागरिक हे एक स्वामी समोर आले, त्यांच्या पाया पडून मतं देतात. ज्या वेळेला मतदारसंघात फिरतात, स्वामी आल्यामुळे त्याच्या पाया पडतात. उमेदवाराला मला पाया पडावं लागते, आम्हाला मतदान द्या म्हणून, पण मतदारच त्याच्या पाया पडतो, तुम्हाला स्वामी मी मतदान करतो. काय एक सात्विक आणि सज्जन उमेदवार उभा केला आहे. अशा पद्धतीची ओळख आमची आहे. सर, मला विचारायचं आहे की आम्ही जेव्हा गडिंग्लजमध्ये आलो, बरीच वाहतुकीची कोंडी दिसली आम्हाला. त्याच्यावर काय पुढं, आता तुम्ही म्हटलं अतिशय अध्यक्षपद तुमच्याकडे होतं, त्या कालावधीत कशा पद्धतीनं मग अजूनही रिंग रोडचा अतिशय भेडसावत असलेला हा गडिंग्लज शहराला आहे. रिंग रोडचं सगळं पजेशन जागेचं गेल्या 2 वर्षापासून पूर्ण केले. उपमुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं आहे, नगरविकास खातं. 2 महिन्यापाठीमागे आमचीच बैठक झाली. तो रोडाचं सगळं संपादनाचं कार्यक्रम काम झालं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 2.5 कोटीचं त्या ठिकाणी टेंडर निघाले. समस्या जी एवढी मोठी आहे की या वळण रस्त्यामधून संपूर्ण साखर कारखान्यात गोव्याला आणि आजराला आणि चंदगडला जाणारा जो वाहनांचा ताफा आहे तो त्याकडून वळवण्याचं काम चालू केलं आहे.
त्याचं रस्त्याचं काम चालू केलं. 1 वर्षभरामध्ये पूर्ण रिंग रोडचं काम मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नानं महाराष्ट्र शासनाचा फंड निधी तिथं लावून हा नक्की पूर्ण करणार आणि गडिंग्लजकरांची मोठी समस्या ती दूर होणार आहे. आणखी एक मला प्रश्न विचारायचा सर, आम्ही काही प्रभागामध्ये गेलो होतो, तिथं काही लोकांचं असं मत आहे की काही ठिकाणी पाणी जे आहे ते शेतीमुळं पाणी त्या एरियामध्ये येऊ शकतं आणि पावसाच्या जेव्हा पाऊस पडतो तेव्हा निचरा होत नाही. निचरा होत नाही आणि गटारी इतक्या तुंबतात की घरामध्ये पाणी शिरतं. त्या लोकांसाठी काय मार्ग काढण्यात येणार आहे? 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभर असतील की किर्लोस्कर लिमिटेड कंपनी जी आहे आपली, त्यांच्या जनरल मॅनेजरच्या टीमनं गडिंग्लज शहराचा सर्वे केला. म्हणजे पाण्याचा निचरा आणि सांडपाण्याचं निर्मूलन आणि कचऱ्याचं निर्मूलनाचं काम त्यांच्या हाती त्यांचं गडिंग्लज नगर परिषद त्यांच्याशी बॉन्ड करार केला आहे आणि ते विना रक्कम म्हणजे काही पैशाचं हे न करता एक त्यांचं एक काम आहे. त्या सगळ्या सांडपाण्यावरती आणि कचऱ्यावरती प्रोसेस करणार आहेत. त्याचा कारखाना इथं आमच्याकडे कंपोस्ट डेपो त्या ठिकाणी घालणार आहेत. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, गडिंग्लजच्या चौबाजूने शेती आहे आणि तो भाग हा मगाशी म्हटलं आपल्याला की बडेचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत होता. तिथं रस्त्याचं किंवा पाणी निचऱ्याचं काही नियोजन झालं नव्हतं. त्या ठिकाणी पाणी तुंबतं ही वस्तुस्थिती आहे. ती ड्रेनेजची सिस्टम देखील येत्या वर्षभरामध्ये, कारण 1-1.5 वर्षापूर्वी हा गडिंग्लजमध्ये हा भाग सगळा शहरामध्ये आला. त्यामुळं नगरपालिकेचा निधीत आम्ही खर्च करू शकत नव्हतो. आता तो खर्च पडायला चालू झालेला आहे आणि ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब असल्यामुळं शहराला ग्रामीण भागाकडून जोडणारे जे रस्ते होते आणि ड्रेनेज सिस्टम होती ती बऱ्यापैकी कार्यान्वित झाली. सगळी झालेली नाही आहे, थोडी झाली, थोडी राहिली. भविष्यकाळामध्ये ती पूर्ण होणार आणि पाण्याचा निचरा जो होईल, हिरण्यकेशीमध्ये जे कचऱ्याचं पाणी किंवा घाण पाणी जे मिसळते त्याच्यावर देखील STP टँकचं पण नियोजन केलेलं आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं आणि पूर्वी 5 वर्षात विरोधकाकडे सत्ता असल्यामुळं त्यांना ते करता आलेलं नाही. आज तो प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्याचंही 1-1.5 वर्षामध्ये STP टँक झाल्यानंतर तो सगळा पाण्याचा निचरा हिरण्यकेशीमध्ये जे पाणी मिसळतं आहे त्याच्यावरती प्रोसेस होऊन तो परत रिसायकलिंग होईल. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी 50% आरक्षणाला आपण सगळीकडं ऐकतो. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी कशा पद्धतीनं भर दिला जाणार आहे? दुसरी गोष्ट, तरुणाईसाठी कोणते उपक्रम राबवले जाणार आहेत? तरुणाईचा रोजगारीचा जो प्रश्न आहे तो मिटण्यासाठी काय प्रयत्न होणार आहे? महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनानं मोदी साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं धोरण असं की महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. त्याच्याकरता ऑलरेडी एक मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्याचा आपला त्याला कपडे शिवून देऊन मशिनरीवरती त्यांना जवळजवळ 200 महिलांना तिथं काम उपलब्ध केलं आहे. हां, त्या योजनेतून काम चालू केलेलं आहे, ऑलरेडी आहे. तुम्ही जर खडगा रोडला गेलात, रेस्टॉरंटच्या पुढच्या बाजूला ते काम चालू आहे आणि जवळजवळ 200 महिला त्या ठिकाणी काम करतात आणि हे टप्प्याटप्प्यानं होत जाणार. हा आमदारांचा आणि खासदारांचा हा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं. नगरसेवक त्या सगळ्या गोष्टींनाच काय चालना देऊ शकणार नाही, पण ते नगरसेवकाचं काम आहे ते आपल्या नेत्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. पण आता तुमचा प्रश्न आहे तो रोजगारीचा. याच्या अगोदर जवळजवळ गडिंग्लज शहरामध्ये 200 ते 250 लोक, घोरपडी कारखाना असेल, गडिंग्लजमधला कारखाना असेल, रोजंदारीवरती काही हॉटेल्सच्या ठिकाणी किंवा MIDC आज होते. 6-7 महिन्यापूर्वी MIDCचं डेव्हलपमेंट चांगली बऱ्यापैकी झाली. सगळ्या MIDCतल्या ओनरांची बैठक घेऊन जे अनस्किल्ड वर्कर आहेत, इथं जे स्किल्ड वर्कर आहेत ते त्यांनी बाहेरूनच घेणार आहेत. जे कॅपेबल आहेत त्या लोकांना तिथं नोकरी संधी देण्याकरता आमदार मुश्रीफ साहेबांचे प्रयत्न चालू आहेत आणि तशा पद्धतीनं पावलं उचललेली आहेत. याच्या अगोदर 5 स्टार MIDC कागलला गडिंग्लज शहरात नाही म्हटलं तरी 50-70 मुलांना तरी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. भविष्यकाळामध्ये तो प्रयत्न राहणार आहे. राजे समरजितसिंह घाटगे आणि मुश्रीफ साहेब आता एकत्र आले आणि तुम्ही बरेच वर्ष राजकारणात असल्यामुळे सध्या तुम्ही या घडामोडीकडे सध्या तुम्ही कसं पाहता? काय असते, मुश्रीफ साहेब असतील किंवा राजे समरजित घाटगे असतील, हे सर्व नेतेमुळे बेरजेचं राजकारण करत असतात. आज कागलमध्ये धक्कादायक पण चांगली घटना घडली आणि त्याची प्रति गडिंग्लज शहरामध्ये पण आली. गडिंग्लज शहरामध्ये पण त्यांचाही गट आहे. त्याचं उदाहरण शहरात द्यायचं झालं तर रामदास कुराडे म्हणून आमचे एक मित्र आहेत, उपनगराचे ते पण होते. ते घाटगे गटाचं काम करत होते, पण त्यांनी आज निर्णय घेतला की मुश्रीफ साहेबांच्यावर राहून आम्हाला सगळ्यांना मदत करायची. हा परिणाम हा गडिंग्लज शहरामध्ये मदतच होणार. त्याच्यापासून काय आम्हाला हे होणार नाही, पण चांगली मताधिक वाढण्याकरता, नगराच्या मताकरता निश्चित मदत होणार. मुश्रीफ साहेबांनी असंही म्हटलं की ही जी युती आहे झालेली
ती फक्त आतापुरती मर्यादित नाही तर दीर्घकाळासाठी आम्ही दोघं एका राजकीय ह्याच्यामध्ये बांधलो जाणार आहोत, याबद्दल तुमचं काय मत आहे? या विभागाचं खऱ्या अर्थानं चांगलं कल्याण आणि काम चांगलं व्हायचं असेल तर दोघेही पूर्वी ते BJPमध्ये होते. मुश्रीफ साहेब जरी राष्ट्रवादीमध्ये जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट हा युतीमध्ये सामील झाला. मग ते अजित पवारांचा गट असेल, शिंदे गट असेल, आणखीन BJP असेल, या तिघांच्या ताकदीमध्ये निश्चित भर पडेल. आणि भविष्य काळामध्ये दोघांनी कुठं उभं राहायचं हे त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे दोघं खासदारकीला कोण जाणार आणि आमदारकीला कोण जाणार कदाचित त्यांच्या चर्चा झाली असेल, तो भाग त्यांचा आहे. म्हणजे मी त्यामध्ये भाष्य करू शकत नाही. दोघे चांगले नेते आहेत, काम करणारे आहेत, त्यामुळे जनतेचा फायदा चांगला होईल.